गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपल्याला इंग्रजीचं ग्रामर इंग्रजी शिकत असताना यशाच्या उंच शिखरावर जाऊन बसायचं असेल तर हार्ड वर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. म्हणजेच काय, तर तुम्हाला दररोज कठीण परिश्रम करणे जरुरी आहे. बघा, आपण कठीण परिश्रम म्हणजे काय, तर तुम्हाला डोक्यावरती असं काय ओझं घेऊन फिरायचं नाही. तर मी जे दररोज क्लास घेत आहे त्या क्लासचे दररोज लेखन आणि वाचन करून ते शब्द पाठ करायचे आहेत. याला म्हणायचं हार्डवर्क. म्हणजे दररोजच्या दररोज आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. काही मुलं काय करतात, थोडासा व्हिडिओ लागला सरांचा गड्या, चला थोडं 1 मिनिट बघितलं, 2 मिनिटं बघितलं आणि सोडून दिलं. असं नाही करायचं. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि मी काही जी माहिती सांगत आहे ती सर्व माहिती वहीवर लिहायची आहे. वहीवर लिहिल्यानंतर काय होईल, तुमचा सराव होईल आणि आपण लिहिल्याच्या नंतर दुसऱ्या मित्रांना शेअर करायचं. आणि जे नवीन कोणी असतील बघणारे त्यांनी हे चॅनल कृपया आमचं सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा, आज आपण काय बघणार आहोत आज आपण बघणार आहोत या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स. म्हणजे काय मुलांनो, तर साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ शिकायचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 प्रकारचे प्रकार असतात. या ठिकाणी एक विधानवाचक होकार आणि विधानवाचक नकार, अशा प्रकारची दोन प्रकारचे आपण या ठिकाणी वाक्य बघणार आहोत. त्यामध्ये बघा, विधानवाचक होकार मध्ये काय असलं पाहिजे, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये विधानवाचक होकार यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, लक्ष द्या. तर या ठिकाणी आपल्याला इथं बघा, विधानवाचक होकार आणि नकार. आता यामध्ये टू बी म्हणजे असणे, वाज, वेअर प्लस म्हणजे बीन. आता यामध्ये बघा, करता प्लस शाल, विल प्लस बी, अशा प्रकारची या ठिकाणी वाक्याची रचना आपल्याला करायची आहे. आणि ते कसं करायचं बघा बरं, हे आपण खाली बघूया. बघा, आय विल असताना शाल नाही, आय विल असताना शाल घ्यायचं आहे. बघा, आय शाल, बघा एक सांगतो, आय शाल बी, मी असेन, असं एक वाक्य आहे पहा. आय शाल नाही, आय विल असताना शाल घ्यायचंय. जसं एक तुम्हाला वाक्य सांगितलं पहा, आय शाल बी, मी असेन. इतरत्र म्हणजे दुसऱ्या ठिकाणी काय घ्यायचंय, विल घ्यावी. बघा, साध्या भविष्य काळात काही वेळा टू बीचा होणे असाही अर्थ होतो. बघा, साध्या भविष्य काळामध्ये काही वेळा टू बी असेल तर या ठिकाणी आपण असणे घेतलंय, पण काही वेळा या टू बीचा अर्थ काय होतो, होणे. काय होतंय, काही वेळा त्याचा अर्थ असणे आणि काय नाही, काही वेळा होणे आणि बऱ्याच वेळा असणे. आता पहा इकडे, या ठिकाणी आपण साध्या वर्तमान काळामधले एकवचनी वाक्य आणि अनेक वचनी वाक्य आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, आय शॅल बी म्हणजे मी असेन. दुसरं आहे वी शॅल बी, आम्ही असू. म्हणजे पहा, हे आहे एक वचन आणि हे आहे अनेक वचन. आय म्हणजे एक वचन आहे, आय म्हणजे एक वचन आणि वी म्हणजे आम्ही. लक्ष द्या, एक असणे आणि अनेक असणे यामधला फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आय म्हणजे एक आणि वी म्हणजे आम्ही. आता तिसरं वाक्य पहा, यू विल बी म्हणजे यू म्हणजे तू असशील. चौथा आहे यू विल बी म्हणजे अनेक वचनी असले तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही, यू म्हणजे तुम्ही, यूचा अर्थ तू पण होतो आणि तुम्ही पण होतो. यू विल बी म्हणजे तुम्ही असाल. आता पुढचं वाक्य घ्या, ही विल बी. बघा, ही विल बी, तो असेल. त्याच्या पुढे येईल सी विल बी, ती असेल. आता त्याच्या पुढचं वाक्य घेऊया आपण, इट विल बी, ते असेल. इट म्हणजे ते. आपल्याला शब्दांचा संग्रह एवढा गाढा पाहिजे की आपल्याला कोणताही शब्द सांगितला तर त्याचा आपल्याला अर्थ समजला पाहिजे. नाहीतर उगाच आपण बघतो आणि त्या ठिकाणी नुसतं बघून ऐकून चालत नाही, तर ऐकून शिकायचे आणि त्याची नोंद आपल्याला वहीमध्ये घ्यायची आहे. त्याचं आपण एक वाक्य एक्झाम्पल बघूया. आता, वी शॅल बी इन नागपूर. वी शॅल बी इन नागपूर म्हणजे आम्ही नागपुरात असू, ही त्याचं एक उदाहरण आहे.
भविष्यकाळात सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. आता बघूया विधानवाचक नकाराची काही वाक्य आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता विधानवाचक नकारामध्ये काय असतं बघा, तसंच आहे त्या ठिकाणी सुद्धा. टू बी म्हणजे असणे, वाज, वेअर, बिल. आता त्यामध्ये सुद्धा का यामध्ये होता करता, शाल, विल प्लस बी. कुठं? होकारामध्ये. लक्ष द्या, विधानवाचक होकारमध्ये करता प्लस शाल, विल प्लस बी. पण विधानवाचक नकारमध्ये आपल्याला काय घ्यायचं बघा बरं इकडं, त्याची रचना कशी आहे, वाक्याची रचना कशी करायची बघा. करता प्लस शाल, विल प्लस नॉट प्लस बी. हे आपल्याला लक्षात द्या, वाक्यरचना ही फार महत्वाची आहे. त्यामध्ये पाहता एक वचनी वाक्य कशी घ्यायची, अनेक वचनी वाक्य कशी घ्यायची आणि त्यांचा वापर आपल्याला कसा करायचा बघा. आय शॅल नॉट बी. पुढे पहा, आय शॅल नॉट प्लस आपण इथे पुन्हा बी घेतलेला आहे म्हणजे मी नसेन. आय शॅल नॉट बी म्हणजे मी नसेन. दुसरे बघा, वी शॅल नॉट बी म्हणजे आम्ही नसू. वी शॅल नॉट बी. इथं पहा. तिसरं बघूया, यू विल नॉट बी म्हणजे आम्ही तू नसशील. यू म्हणजे काय रे? तू. आता पुढचं बघा, यू विल नॉट बी तुम्ही नसाल. आता पाचवं, ही विल नॉट बी तो नसेल. ही म्हणजे तो. आता सहावं बघा, शी विल नॉट बी म्हणजे शी विल नॉट बी म्हणजे ती नसेल. आणि सातवं आहे, इट विल नॉट बी म्हणजे ते. इट म्हणजे ते नसेल. आता आठवा आहे, दे विल नॉट बी म्हणजे ते नसतील किंवा त्या नसतील किंवा ती 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 म्हणजे अनेक, ती नसतील. आता याचं उदाहरण बघूया आपण, एक्झाम्पल घेऊया आपण. वी शॉल नॉट बी वी शॉल नॉट बी इन नागपूर म्हणजे आम्ही नागपुरामध्ये नसतील, नागपुरात नसतील. तर अशा प्रकारे आज आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ याचे वाक्य बघितले आहेत. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.